मनपूर्वक धन्यवाद देतो संयोजकांना आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. कार्यक्रमाचा अवधी थोडा मिळणार आहे, पण त्यामध्ये मी जास्तीत जास्त आपल्याला द्यायचा प्रयत्न करणार आहे. माझा बऱ्याच वेळेला उल्लेख कवी विसुभाऊ बापट असा झाला, पण मी सांगू इच्छितो मी स्वतः कवी नाही. मी कविता संकलित केल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले कवी संकलित करून या कार्यक्रमात मी सादर करतो. एक कुटुंब कार्यक्रम ऐकायला बसलाय आणि प्रत्येक विभागाकरता एक एक कविता ऐकवतोय, असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. कार्यक्रमाची सुरुवात या पद्धतीनं होते, त्या पद्धतीनं करतोय आणि थोडा कार्यक्रमाचं स्पीड ठेवणार आहे, गती ठेवणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त तुम्हाला देता यावं ही इच्छा आहे. माझ्या मते फक्त 1 तास आहे का पाऊण तास आहे? अर्धाच तास आहे, ठीक आहे. मराठी माणूस दाद देताना पण चिक्कूपणा करतो. सुरुवातीलाच विनंती, दाद देताना चिक्कूपणा करू नका, दिलखुलास दाद द्या. पण सांगेन काही भव्य ऐंशी शायरी माझी नव्हे. जनार्दन ऐकतोस ना? सांगेन काही भव्य ऐंशी शायरी माझी नव्हे, तो कवींचा मान तितुकी पायरी माझी नव्हे. ऐसे नव्हे की शायरी आम्हीच आहे निर्मिली, कमलांतरी भ्रमराधिकांनी केव्हाच आहे निर्मिली. पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी खरे आम्हा दिले, फक्त त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे दिले. भाऊसाहेब पाटणकर म्हणतात की शायरी नुसतीच नाही सांगण्या आलो इथे, कोण्यातरी जिंदादिलाच्या दर्शना आलो इथे. तुमची जिंदादिल तुमच्या दाद देण्यात ही विनंती करतोय. कुटुंब रंगलय काव्यात नटराज रंगदेवता रसिक प्रेक्षक आणि माता सरस्वती यांना विनम्र अभिवादन करून ओंकार साधना मुंबई निर्मिती विसुभाऊ सादर करतोय आपला एक आगळा वेगळा काव्य वाचन गायनाचा एकपात्री काव्य नाट्यानुभव कुटुंब रंगलय काव्यात. प्रयोग क्रमांक 3088 सादर करतोय कुटुंब रंगलय काव्यात आणि तबल्यावरती साथ करतात डॉक्टर किशोर खुशाले. कुटुंब रंगलय काव्यात. राम राम मंडळी, राम राम. राम राम म्हणलं, राम राम. ओळखलं का नाही? ओळखलं का नाही? आमदार आहे मी. आमदार खासदार म्हणलं की समधी ओळखतात बघा. आमच्यासारख्या कलाकाराला ओळखणारा माणूस कवचित भेटतोय, म्हणून आमची ओळख आम्ही स्वतःच करून देतो. मंडळी आम्हाला म्हणतात विसुभाऊ. राम राम. विसुभाऊंचं नाव राम राम, विसुभाऊंचं नाव. हसा काय झालं तुम्हाला? ती काय वाटलं विशेष सूचना भाऊ? त्यासनी वाटलं मी पूर्णविराम सु पूर्णविराम भाऊ, विशेष सूचना भाऊ. असं नवं एक शब्द आहे विसुभाऊ म्हणतात मला. मंडळी आम्ही लहान होतो तेव्हा आमचा बा मला सांगायचा, लेखा शिक, शिकून मोठा हो आणि एखाद्या खुर्चीत जाऊन बस, साहेब म्हणून मंत्री म्हणून नवं. आमच्या बाचं म्हणणं आम्हाला पटलं आणि मग आम्ही हळूहळू शिकायला सुरुवात केली. बघता बघता BA झालो. आजकाल लय सोपं आहे BA होणं. कापे पेपर मांदा करणार मी त्यात. अगदी अलीकडं पेपर फुटायला लागली. कांबळे साहेब पेपरचं अनेक वचन पेपर फुटायला लागली. हातासरशी MA करून टाका म्हणलं. हातासरशी MA करून टाकलं, ठरवलं काही बी झालं तरी नोकरी करायची. आणि मग काय महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, मुंबईचा सकाळ, आपलं महानगर, सामना पेपरात जाहिरात बघायची आणि अर्ज टाकायचा. लय अर्ज टाकलं, पैका बी खर्च केला ST भाड्यात. खरंच सांगतो नोकरी मिळायला तयार नाही. खरंच आहे, ऐकून माहिती असेल. आजकाल MA MCOM MSc पदवी घेतलेली सुशिक्षित बेकार 10 वर्ष स्वतःच्या लायकीची नोकरी हुडकत फिरत्यात आणि वयोमर्यादा सपून बसत्यात. आणि मग या सुशिक्षित बेकारांच्या वाट्याला काय येतंय? एखाद्या उडप्याच्या हॉटेलात कपशी दळची पाळी द्या. ती पाळी आमच्यावर नाही आली. नोकरी नाही तर नाही. आमच्या 12 डोसकं दिलं होतं देवानं. डोसकं माहिती आहे का? डोसकं माहिती आहे? टक्कुरं म्हणतात, कोल्हापुरी शब्द त्याला. टक्कुरं दिलं होतं. बाला सांगितलं धंदा बदल. मग आमच्या बाच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रावर फिरलो. चांद्यापासून बांद्यापातूर जो जो कवी भेटला, प्रत्येक कवीला भेटलो आणि त्या कवीच्या अक्षरात कविता एकत्रित केल्या. लय मोठं भाग्य लाभले आपल्याला. गदी माडगूळ करायची कविता त्यांच्या अक्षरात माझ्याकडे लिहिलेली आहे. बाबा बोरकर, इंदा करंदीकर, मंगेश पडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत त्यांच्या कविता त्यांच्या अक्षरात आहेत. सुरेश भटाची कविता त्यांच्या अक्षरात आहे. जनार्दनची कविता त्याच्या अक्षरात घेतलेली आहे. त्याचप्रमाणे बाबा आमट्यांची कविता सुद्धा त्यांच्या अक्षरात माझ्याकडे लिहिलेली आहे. समध्या कवीच्या कविता एकत्रित केल्या आणि त्याच्या प्रोग्राम बनविला. गावागावातनं सुपाऱ्या यायला लागल्या. सांगतो, गावागावातनं सुपाऱ्या यायला लागल्या. आजकालचं युग आहे, सुपाऱ्या देतात.
छत्रपती शिवरायांच्या काळात इडं उचलत होतं, आता सुपाऱ्या देतात. आम्हाला बी सुपाऱ्या यायला लागल्या काव्यगानाच्या पोरांच्या. गैरसमज नसावा म्हणून सांगितलं. पण आता काव्य बोलायचं, साहित्य बोलायचं म्हटलं कोल्हापुरी साताऱ्याच्या बोलीत बोलून चालेल का? भाषा सुधारून द्यायला पाहिजे होती. तसं सुरुवातीला जरा त्रास झाला म्हणा. मागणं चांगलं जमायला लागलं. मंडळी, अशा पद्धतीने आम्ही प्रमाण भाषेतून बोलायला सुरुवात केली. प्रमाण भाषा कोणती? ज्या वेळेला आदरणीय सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचायचं ठरवलं, त्यावेळेला आदरणीय ज्योतिबा फुले त्यांना म्हणाले, सावित्री, तुला तुझी बोली भाषा बाजूला ठेवून प्रमाण भाषेचा अभ्यास करावा लागेल. त्या प्रमाण भाषेत बोलायला आम्ही सुरुवात केली. पहिलाच कार्यक्रम मिळाला का मोठ्या शहरातल्या मोठ्या स्टेजवरचा आनंद झाला. कार्यक्रमासाठी रंगमंचावरती जाऊन उभा राहिलो, पडदा बाजूला झाला. समोर बघितलं एक मोठं कुटुंब बसलेलं. मोठं नाही, नवरा बायको, त्यांचे 2-3 चिलीपिली पोरं, कॉलेजमध्ये जाणारे नवऱ्याची भावंड, नवऱ्याचं आईवडील, मोठं कुटुंब पहिल्या वेळी बसलं होतं. आणि त्यांच्यासमोर आम्ही कार्यक्रम ऐकण्याला सुरुवात केली. ती या पद्धतीने केली. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरडं विनायकमढं चिंतामणिं थैवुरं नेन्याद्रिंगिरिजात्मजं सुभरदं विघ्नेश्वरं ओसरं ग्रामोरान्यन संस्थितो गणपति गणराज सुस्वागतं गणराज शुभ स्वागतं गणराज सुस्वागतं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कार्यक्रमाची सुरुवात झाली. साहित्यावरती बोलायचं. सरस्वती मातेची प्रार्थना करावी आणि मग कार्यक्रम सुरू करावा असा विचार मनात आला. आणि म्हणून प्रार्थना केली सरस्वती मातेची. माहिती आहे आपल्याला प्रार्थना? या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. आम्ही केलेली प्रार्थना संस्कृत मधली. आपल्या मायबाप सरकारनं अभ्यासक्रमात संस्कृत काढून टाकलं आणि पहिलीपासून इंग्रजी सुरू केलं. या प्रार्थना नाहीशा झाल्या. ओ गॉड ब्लेस मी. नवीन प्रार्थना शाळात ऐकायला यायला लागली. काही ठिकाणी प्रार्थना विद्यार्थी म्हणतात पण उच्चार ऐकण्यासारख्या करतात. सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा म्हणतात. मराठीत भाषांतर विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांना सांगता येत नाही आणि म्हणून या प्रार्थनेचं त्याच वृत्तात मराठीत भाषांतर ऐकवलं. ल्याली निर्मल शुभ्र वस्त्र बसली, जी श्वेत पद्मासनी, शोभे उज्ज्वल गौरवर्ण नटली, वीणा करी घेऊनी, नाचे चित्र मयूर पाय तळ्या, जी रंगली गायनी, देवो सन्मती ती सरस्वती आम्हा विद्या कलादायिनी, देवो सन्मती ती सरस्वती आम्हा विद्या कलादायिनी. हे नमन आमचे देवी शारदे तूते, हे देव वंदिते मंगले माते, तू वीणाधारी सकल कलांची धात्री, तू ब्रह्मकुमारी ज्ञानाची गंगोत्री, वरदान सुखाचे दे देवी आम्हा दे, हे देव वंदिते महान मंगले माते, हे देव वंदिते महान मंगले माते. शारदा मातेची प्रार्थना झाली आणि त्यानंतर जी रचना समोर येईल ती ऐकवायची. मनाची ठरवलं. वेगळी रचना समोर आली. ऐकवायला सुरुवात केली. रचना अशी होती. झाना झाना नाना छेदिल्या तारा, 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 पदिनुपुर बोलती. काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय? कविता गाण्याचा कार्यक्रम ऐकवता का? सिनेमाची गाणी ऐकवत आहे असं म्हणत त्या कुटुंबातला एक तरुण उठून उभा राहिला. मागं काही नाही घडून बसले का? तुम्ही काही नाही केलं असं म्हणत त्या कुटुंबातला एक तरुण उठून उभा राहिला. त्याला विनंती केली, मित्र तिथं वरून जे माझ्याशी बोलतो, माझ्याजवळ ये. इथून बोलायला डेअरिंग लागतं. इथंही म्हणलं माझ्या या विनंतीला मान देऊन माझा
नवीन मित्र शेजारी येऊन उभा राहिलो. मग माझ्या शेजारी उभा राहिलेल्या माझ्या त्या नवीन मित्राचा परिचय करून घेण्याकरता म्हणजे त्याला म्हणलं नाव सांगशील. नावच पाहिजे ना, सोपं आहे की. सोपं आहे नाव. रवींद्र म्हणतात मला. नाव कळलं. पण रवींद्र, एक रचना ऐकवत असताना तुम्हाला थांबवलंच म्हणून एक प्रश्न विचारणार आहे. सांगता येईल का रे कवितेची व्याख्या? कशाला म्हणायचं कविता? व्याख्याच पाहिजे रे. सोपं आहे की. गाऊन दाखवायची रचना असते त्याला म्हणायची कविता. काय कविता लिहितात तसं लिहायचं. संगीतकाराकडनं चाल लावून घ्यायची, तबला पेटीव गाऊन दाखवायची रचना, त्याला म्हणायचं कविता. असं काय एखादी रचना ऐकवशील का? म्हणजे काय गायला का तुम्हालाच येतं होई? आम्हाला बी येतं की. ह्याला म्हणायचं कविता. अगं इमला तुझा माझा जोडा भारी जमला, अगं इमला तुझा माझा जोडा भारी जमला, मला जावा उठी ना तर शिमला 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 बोमला. याला कविता म्हणायचं असेल तर गरुडच बोमला म्हटलं. याला कविता म्हणायचं का? ठीक आहे, कविता लिहिल्यासारखं लिहिलं, चालीवरती म्हटलं म्हणून त्याला कविता म्हणायचं. मग ह्याला पण कविता म्हणायचं का? जाता येता दार लावून घ्यावे. कविता म्हणायचं का? जाता येता दार लावून घ्यावे, भिंतीवरी काळ निर्णय असावे. कविता. कविता कसं म्हणता येईल? वाक्य आहे की नव्हतं? वाक्य म्हणायचं. सांगता येईल का रे रवींद्र वाक्य म्हणजे काय? पहिल्या इयत्तेची क्लास. बबन हरण बघ. वाक्य. छगन कमळ बघ. छगन कमळ बघ नमन कर. पहिल्या इयत्तेची क्लास. कॉलेजमध्ये जातो म्हणून विचारतो सांगता येईल वाक्य म्हणजे काय? म्हणजे काय? सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स ना बघा. सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅज अ कम्प्लीट सेन्स. अरे वा. सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅज अ कम्प्लीट सेन्स. पूर्ण अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह म्हणजे वाक्य. आणि कविता वाक्यम रसात्मकम काव्यम. रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य. श्रवण रसाने बनलेलं, नाहीतर उसाच्या रसात बुडवून काढलेलं वाटायचं. रस ओळखा 2 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न होता, काढून टाकला सरकारने. निरस शिक्षण करून टाकले सगळं. रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य. संस्कृत मधली व्याख्या बाजूला ठेवूया. मध्ये जरा इंग्लिशमधली व्याख्या सांगतो, कारण इंग्लिशमध्ये बोललं की आलेल्या पाहुण्याला काहीतरी येते असं वाटतं. इंग्लिशमध्ये वर्ड्सवर्थ म्हणतात, दी स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ दी पॉवरफुल फिलिंग्स कलेक्टेड इन ट्रँक्विलिटी इज नोन ॲज अ पोएट्री. डोक्यावरून गेली. मराठीतली व्याख्या ऐकवायची ठरवली. पण तत्पूर्वी सांगितलं रवींद्रा, सुंदर गोष्टींची व्याख्या करता येणं अवघड आहे. गुलाबाचं फूल सुंदर आहे पण व्याख्या अवघड. मग गुलाबाच्या फुलाचे गुण एकत्रित करून व्याख्या केली शक्य होतं. जसं गुलाबाच्या फुलाचं आहे तसंच कवितेचं आहे. व्याख्या करता येणं अवघड आहे, पण गुण एकत्रित करून व्याख्या केली शक्य होतं. बरेच प्रयत्न झाले, पण राजमान्यता प्राप्त व्याख्या उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता. साहित्य आणि साहित्यिकांनी स्वीकारलेली व्याख्या आहे उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता. कवितेची व्याख्या आमच्या रवींद्राच्या मैफलीला समजावून सांगायची होती, म्हणून कवितेचे गुण सांगितले आणि व्याख्येकडे घेऊन गेलो. मी त्याला रवींद्र कवितेचे गुण 3 गुण एकत्रित आले तरच ती कविता होते, नाहीतर होत नाही. आवश्यक असणारा पहिला गुण कवितेत मांडलेली असलीच पाहिजे, भावना. पहिला गुण भावना. काय रे रवींद्र, भावना माहिती आहे की नाही? चांगली माहिती आहे. वर्गात शिकती ना बघा. म्हणजे वर्गात शिकते ती भावना नावाची मुलगी. इथं अपेक्षित नाही. भावना कोणती? मोठा झालाच तरी आईबाबांना आदरस्थानी म्हणून नमस्कार केला पाहिजे. भावना. त्यांच्या पश्चात त्यांचा दिवस निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं साजरा केला पाहिजे. भावना. जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. भावना. कॉपी न करता पास झाला पाहिजे. भावना. कार्यक्रम दाद देत ऐकला पाहिजे. भावना. दाद देताना चिकूपणा करता कामा. आणखी भावना. पुढे सांगितल्या भावना. भावनेची दृष्टिकोनातून रवींद्र काही कविता ऐकूया. आता पहिली कविता कशी? तर कुटुंबाचा पहिला विभाग लहान मुलं आणि लेडीज फर्स्ट म्हणून मुलगी पहिल्यांदा. लहान मुली नाही आहेत, पण लहान मुलींची कविता सगळ्यांना आवडेल म्हणून रवींद्र पहिली कविता ऐकवतो छोट्या छोट्या मुली करता. एक छोटीशी मुलगी आपल्या आईजवळ हट्ट करत करत मनातल्या भावना सांगतेय. ऐकताय ना? आई ग तुझ्यासारखी पावडर मला हवी. आई ग तुझ्यासारखी पावडर मला हवी. आज माझ्या ओठावर लिपस्टिक लावणार नवी. आई ग नको मला शेपटा सलाम. आई ग नको मला शेपटा सलाम. तुझ्यासारखे केस का कात्री आणते थांब. कानापासून मानेपर्यंत हवेत लोंबते डूल. मग कानापासून मानेपर्यंत हवेत लोंबते डूल. शी फ्रॉक नको बाई, मी काय लहान मूल. आई ग तुझ्यासारखी नेसव की ग साडी. खूप हौस असते मुलींना साडी नेसायची. 9 वारी 6 वारी साडी नेसायची. ठुमकत ठुमकत जायचं, बक्षिसं घ्यायची. खूप हौस असते मुलींना साडी नेसायची लहान असताना. आई ग तुझ्यासारखी नेसव की ग साडी. हातामध्ये पसते ना गुब्बी गुब्बी जाडी. तुझ्यासारखं मनगटावर घड्याळ हवे मला. मीच म्हणेन बाबांना उशीर झालाय चला.
एक हातात घड्याळ मान, एक हातात बिलवर, कपाळावर छोटी बिंदी, चमचमणारा किलवर. एका कवितेमध्ये हिंदुस्थानातल्या स्त्रियांचे सगळे अलंकार सांगितलेत कवींनी. कवींचं नाव वसंत बापट. कविता कुठंही प्रकाशित नाही म्हणून ऐकवतोय. एक हातात घड्याळ मान, एक हातात बिलवर, कपाळावर छोटी बिंदी, चमचमणारा किलवर. मंगळसूत्र तेवढं नको, मंगळसूत्र तेवढं नको, सगळे मला हसतील. नाव घे उगाच चिटवर बसतील. चिडवलंच तर घेईन म्हणा बाबांचं मी नाव, चिडवलंच तर घेईन म्हणा बाबांचं मी नाव. इश्य कसलं नाव त्यांचं जुनाट, हनुमंतराव. भावना सांगितल्या. आवश्यक असणारा पहिला गुरु भावना. लहान मुलीकरता कविता ऐकल्यानंतर मोठी मुलगी म्हणते आमच्याकरता एक कविता ऐकवा. ऐकवतो म्हणलं मोठ्या मुलीकरता पुढची कविता. रवींद्र तुझ्या वर्गात शिकणारी भावना नावाची मुलगी सांगितलीस ना, ती भावना नावाची मुलगी म्हणजे प्रेयसी या बाजूला, प्रियकर या बाजूला, प्रेयसी या बाजूला, प्रियकर या बाजूला. प्रियकर प्रेयसीच्या डोळ्यात पाहत म्हणतो प्रिये प्रिये, मला तुझ्या डोळ्यांच्या दोन डोहात डुंबून जावंसं वाटतंय. ती म्हणते प्रिया भलतंच का तुझ्या मनात आलं, आजपर्यंत या डोहात कित्येक जण बेपत्ता झाले. दिसलो जरी असा मी साधा म्हणू नको. कवी अशोक थोरात, अमरावतीचा कवी, काय लिहितो? दिसलो जरी असा मी साधा म्हणू नको, मरतो तुझ्यावरी ग दादा म्हणू नको. अशा पद्धतीचं प्रेम जुन्या पिढीतल्या लोकांना नाही चालत ना प्रेम नाही म्हणतात बघा. तरी सुद्धा तरुणी प्रेम करतात. 10वीत 11वीत मुलं जायला लागली की पट्ट प्रेमात पडतात. तोपर्यंत त्यांना काही कळत नाही. आपल्याला वाटत असतं प्रत्यक्षात त्यांना बरंच काही कळत असतं. आता तर 8वी 9वीतली पोरं प्रेम करायला लागली आहेत का, सैराटचा परिणाम झालाय. मग जुन्या पिढीतल्या लोकांना आवडत असतं म्हणून काय झालं, तरुणी प्रेम करतात. म्हणून मंगेश पडगावकर बोलगाणे नावाच्या कविता संग्रहात कविता लिहितात. एक उल्लेख करून पुढे जातोय. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं. घरात ज्यांच्या जागा नाही चालणारच त्यांचं ऑटो प्रकरण. ते थोडेच बसणार आहेत. पाणीचं गोकीच व्याकरण. गुलाबी थंडीचा परिणाम हा होणारच. कोणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच. घेतलं तर घेऊ दे की, व्हायचं ते होऊ दे की. तुमच्या घरचं बोचकं त्यांनी उचलून थोडंच नेलं. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं. करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं. मग जुन्या पिढीतल्या लोकांना प्रेम करणं आवडत नाही का? आवडतं. प्रेम करायला परवानगी देत नाहीत का? देतात. पण प्रेम कसं करायचं सांगतात. प्रेम करा पण कसं करा. 2च वेळीच सांगितलं कविवर्य कुसुमाग्रज यांनी. काय? प्रेम कर बिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. अरे प्रेम कर बिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. असं प्रेम करायला जुन्या पिढीतली मंडळी परवानगी देतात. असंच प्रेम होतं त्या दोघांचं. पाणी तिथं मुरलं, दोघांचं लग्न झालं. ती सासरी नांदाला निघाली. आता सासरी नांदाला जाणाऱ्या मुलीला विहीर म्हणण्याची पद्धत आहे त्या आपल्यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांच्यात. विहीर म्हणण्याची पद्धत आहे. मग गाजलेली विहीण आहे कोणती? ओटीत घातली मुलगी विहीण बाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. याचं विडंबन राजातारी नावाच्या आमच्या मित्रांना अमरावती जिल्ह्यामध्ये परतवाडा नावाच्या गावात भेटला होता हा कवी. त्यांनी मला विडंबन दिलं. काय? झोपेत चावते मुलगी विहीण बाई, झोपेत चावते मुलगी विहीण बाई, सांभाळून राहणे हीच विनवणी पायी. लाडकी लेकही आमुची जरी हो असली, झोपेत आम्हाला बऱ्याचदा ती डसली, परी खरे सांगतो अपाय काही नाही, सांभाळून राहणे हीच विनवणी पायी. लग्न झालं, सासरी नांदाला गेली. मुलगी मोठ्या शहरातली. मुंबई, पुणे, ठाणे, भद्रावती, चंद्रपूर, भंडारा, मोठ्या शहरात राहणाऱ्या मुली स्वतःच्या भावी संसाराविषयी कल्पना रंगवून ठेवलेल्या असतात त्यांनी. नवरा, बायको, किचन, बेडरूम, 2 मुलं, सुटसुटीत संसार असावा, उगीच फापट पसारा नको, अशी कल्पना असलेली मुलगी लग्न होऊन नांदायला गेली सासरी. आणि एकत्र कुटुंबाच्या रामरागाड्यात सापडली. बघा, एकत्र कुटुंबाच्या रामरागाड्यात सापडली आणि स्वतःचा स्वतंत्र संसार थाटावा असं वाटायला लागलं. याबद्दलच्या भावना सांगता झालेली कविता आहे. कवितेचं नाव आहे ऊन ऊन खिचडी. इथल्या सासवा सुनांना ऐकवलेली कविता इथल्या सुनांना सासवांना ऐकवतोय. काही सासवा दिसत आहेत मला. ऊन ऊन खिचडी कविता आपल्याला नक्की आवडेल. कविता आवडली, कवींचं नाव सांगतो. नाही आवडली, माझ्या नावावर खरवून देतो. ऊन ऊन खिचडी ऐकताय ना? ऊन ऊन खिचडी. ऊन ऊन खिचडी, साजूक तूप आणि वेगळं व्हायचं भारीचं सुख. एक नाही दोन नाही माणसं 12,
घर कसलं मेलं ते बाजारच सांगा. सासूबाई, मामंजी, ननंदा, दीर, जावेच्या पोरांची सदा पिरपीर. पाहुणे राहुणे सण आणि वार, रांधा वाढा जीव बेजार. 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, वेगळं व्हायचं भारीचं सुख. सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ. डॉक्टर साहेब तुम्हाला वाटतं का? सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ. अहो प्रेमळ प्रेमळ तरी सासू ती सासू, एवढासा झाला तरी विंचू तो विंचू. चिमुकली नणंदबाई चुगली थलकी, वीतभर लाकडा हातभर जिलपी. बाबांची माया काय मामंजना येते, बाबांची माया काय मामंजना येते. पाणी तापवलं म्हणून साय काय धरते. बहीण आणि जाऊयात अंतरच खूप, वेगळं व्हायचं भारीचं सुख. बरं दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा. अर्चना शंभरकर बरोबर ना. दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा, दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं, छान छान लिहायचं, गुरु गुरु बोलायचं, दूर दूर फिरायचं. आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी, फिटतील साऱ्या बाई आवडीन निवडी. स्वयंपाक तरी काय, पापड मेतकूट दह्याची साय, ऊन ऊन खिचडी, साजूक तूप आणि वेगळं व्हायचं भारीचं सुख. मी काय कमीची आहे? चंद्रपुरातलं पाणी आहे. मग कोळशाच्या खाणीबरोबर पाणी पण मिळतं तिथं. चंद्रपुरातलं पाणी आहे. रडले पडले अबोरा धरला, सोडलं नाही. रडले पडले अबोरा धरला, तेव्हा कुठं वेगळा संसार मांडला. जक्क संसार थाटला. भुजबळ साहेब या एका दिवशी पाहिला. रडले पडले अबोरा धरला, तेव्हा कुठं वेगळा संसार मांडला. पण मला काही कळतच नाही, पण मला काही कळतच नाही. महिन्याचा पगार कसा पुरतच नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहेत तर गहू नाही. यांच्याही वागण्याची तरास नवीन, घोटभर पाणी बायकोच हवी. बाळ रडला तर ते खपायचं नाही, आमचा वाडा रडला खपायचं नाही. 1 मिनिट कसा झाला घ्यायचंही नाही. स्वयंपाक करायचा मीच, भांडी घासायची मीच, बाळ रडला तर त्याला यायचं मीच, आणि यांची मर्जी सांभाळायची मीच. जीवाच्याही पलीकडं काम झालंय खूप, वेगळं व्हायचं कळायला लागले सुख. वेगळं व्हायचं कळायला लागले सुख. आणि शेवटी म्हणते सासूबाई रागवायच्या बऱ्याच होत्या. जेवढ्या खुश आहेत तेवढ्या सासू आहेत बघा. सासूबाई रागवायच्या, आमच्या सासूबाई रागवायच्या बऱ्याच होत्या. सकाळचा स्वयंपाक निदान करीत तरी होते. मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे, बाजारात करायला भाऊजी जायचे, कामात जावीची मदत व्हायची. या मोठ्या भाऊजींनी उर्मी बोर व्हायची. आता काय, कुठल्या हौशी कुठल्या आवडी, 12 महिन्याला एकच साडी. थंडगार खिचडी, संपलंय तूप, वेगळं व्हायचं कळलं सुख. जातदिलीप म्हणून कवीचं नाव सांगतो. प्राध्यापक मोदा देशमुख, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा या ठिकाणी काम करत होते. त्यांची कविता कुठेही प्रकाशित नाही, जबरदस्त गाजली. भावनेची दृष्टिकोनातून एक एक कविता ऐकवत होतो. उत्कटता दुसरा गुण ऐकवणार होतो, तेवढ्यात आठवण करून दिली आमच्या रवींद्रांना. नाही हे समधीकडचे कवी घेतायचा, पण आमच्या कोल्हापूरचा एक बी कवी घेतला नाही की का? हा, कोल्हापूरचा एक बी कवी नाही, विदर्भातलेच कवी आहेत होई. आमच्या कोल्हापुरात एक बी कवी नाही. आहेत ना, जगदीश खेबुडकर. एक माणूस मेला, फक्त उल्लेख करून पुढे जातो, वेळ कमी आहे. हां, जगदीश खेबुडकर त्यांनी लिहिलेली कविता. त्यांच्याबरोबर मी गावरान विवाह नावाच्या कार्यक्रमात काम करत होतो. त्यांची एक कविता आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. बघूया. ही कविता खेबुडकरांच्या नंतर फक्त मला सादर करण्याची परवानगी आहे, कारण ती फक्त माझ्याकडंच आहे. हां, एक माणूस मेला. मेलेल्या माणसाच्या शरीरातला आत्मा शरीरातलं बाहेर पडला. अंतराळातून शरीरावरती होणारे अंत्यसंस्कार पाहायला लागला. आत्म्याला काय वाटतं, हे माझं मेलेलं शरीर जिवंत होतं, घरच्या गरीब परिस्थितीमुळं सुख देऊ शकलो नाही, पण आज या मेलेल्या शरीराला अंत्यविधीच्या रूपानं सुख किती सहज मिळते. शेवटचा सोहळा सुखाचा वाटतोय. कवितेचं नाव आत्मा म्हणतो. काय म्हणतो आत्मा? आज मरून या जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज वाहिला. रसिक ही कविता तर टेबलवरती तयार करून ठेवली. खेबुडकरांच्याकडे माझा रेग्युलर जाणं येणं होतं. तयार करून ठेवली ती कविता. आणि पिंजरा सिनेमाचे निर्माते जगदीश खेबुडकरांच्या घरी आले, व्ही शांताराम. त्यांनी ती कविता वाचून बघितली आणि म्हटलं असं गाणं पाहिजे पिंजरा सिनेमाची सांगता करताना. मग या कवितेला आधारभूत म्हणून पिंजरा सिनेमातलं गाणं तयार झालं. माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबानं थट्टा आज मांडली. आभार वाटलेली कविता. आज मधून या जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज वाहिला.
जन्मभरी नाही केली दसरा दिवाळी, दसरा दिवाळी. तेल पाणी नवत माझ्या कधीही कपाळी, कधीही कपाळी. आज नाशवंत देह राहू घातला, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. भावना सांगितलं. मोठी कविता एकच कडवं ऐकवलं. भावना या दृष्टिकोनातून पुढच्या कविता ऐकवणार होतो, पण जरा कंटाळलेली मुलं दिसली म्हणून त्यांच्याकरता एक मुद्दा सांगितला. आमच्या पुण्याला एक नर्सरी स्कूल चालू झालं गुरुजी. 5 वर्षाची मुलं, 5 वर्षाच्या मुली ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही. 1976 साली मला तिथं बोलावलं होतं. या मुख्य आणि बहिऱ्या मुलांना ऐकायला शिकवायचं, बोलायला शिकवायचं, त्याकरता आम्हाला प्रयत्न करायचे. मराठीत गाणी पाहिजे, द्याल का? म्हणलं इंग्रजीतली गाणी ऐकवा, मराठीत देतो. मी इंग्लिशमधली गाणी ऐकवली. ओल्ड मॅकडोनल्ड had the farm, E-I-E-I-O. In that farm there are some cats, meow meow here and meow meow there, here meow there meow everywhere meow meow. Old MacDonald had the farm, E-I-E-I-O. प्राणी आणण्यावर बदलायचं, साच्या तोच ठेवायचा, याला बडबड गीत म्हणतात. In that farm there are some dogs, भाऊ भाऊ here and भाऊ भाऊ there, here भाऊ there भाऊ everywhere विसू भाऊ. नाही, मी म्हटलं तुमच्या इंग्रजीत गाणं मराठीत नाही असं वाटतं की काय तुम्हाला? ऐका म्हटलं मराठीतलं गाणं. मातृभाषेला कोणी कमी लेखलं तर माझं डोकं जागेवरती राहत नाही कवीमध्ये. येणगावाची मायबोली नाही आपली, ज्ञानदेवांची मायबोली आहे. अमृतात ही पैसा जिंकण्याची ताकद तुमच्या आमच्या मातृभाषेत आहे. श्रेष्ठतम भाषा आपली आहे, श्रेष्ठतम सुपरलेटिव्ह डिग्री, तरतम भाव, श्रेष्ठतम भाषा आपली आहे. कशी एक पुढच्या एका कवितेत मी त्याचा उल्लेख करतो. पण मातृभाषेचं कच्चीकरण होतंय. जबाबदार मराठी माणूस आहे. 45 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय. आणि कणगो घेतलेत मराठी माणसांचे. 2 मराठी माणसं एकत्रित आली तर मातृभाषेत बोलायची लाज वाटते होतं ना का? 2 गुजरातीत बोलतात, 2 मारवाडीत बोलतात, 2 सिंधीत बोलतात, 2 मराठी हिंदीत बोलतात, 2 मराठी इंग्रजीत बोलतात. अभिमान बाळगतो आणि वाटेल ते बोलतो. मराठी माणूस इंग्रजी बोलतो. कसा बोलतो? फॉर एक्झाम्पल, यू कम 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 ना का इंग्रजी आहे का? तुम्ही आला थँक्यू. हो काय? सॉरी बरं का इंग्रजी आहे. हिंदी बद्दल तर विचारू नका. हिंदी बोलत असताना एखादा शब्द आठवला नाही, मराठी शब्द घुसवून देतात. अर्थाचा कोण विचार करतं? अर्थशास्त्र विषयाचा प्राध्यापक होतो रसिको मी. प्राध्यापकाची नोकरी 1982 साली सोडली आणि कवितेला वापरून घेतलं. कवितांचे सगळे प्रकार संकलित केलेत आणि व्याकरणासह ऐकवतो. 3 तास 4 तास रात्रभर कविता ऐकवतो, हातात चिठ्ठीही न घेता. एवढा अनुभव आहे. किती प्रकार? अभंग, भक्तिगीतं, भावगीतं, नाट्यगीतं, स्फूर्तिगीतं, चित्रपटगीतं, बालगीतं, बडबडगीतं, कूटगीतं, स्फुटगीतं, स्त्रीगीतं, लोकगीतं, कोळीगीतं, आरत्या, गण, गवळण, लावणी, आर्या, पोवाडे, गझल, हायकू, मराठी शौरशायरी, वात्रटिका, चावडिका, कणिका, क्षणिका, लोचटिका, गोंधळ, बारूड, सवाल जवाब, श्लोक, सुनी, पट्टा, हजर आणि गवढे इतके काव्य प्रकार तुमच्या आमच्या मातृभाषेत आहेत. पण मातृभाषा काय बोलायचं? 2 मराठी माणसं हिंदीत बोलतात. प्राध्यापकाची नोकरी सोडली, कार्यक्रम करायला लागलो. चहाचा कप द्यायचे नाहीत कुणी, काय चहाचा कप द्यायचा नाहीत. पाहिजे तर मागून घेणार, सोडतो की काय? कोकणात नाही. मग तिथल्या प्रमुख बाईनं, बाई 1 कप चहा आणणार का? 1 कप चहा, आलं आहे, आलं टाकून बनवा. बाई गेल्या, 2 कप चहा आणला, 1 माझ्याकरता 1 त्यांच्याकरता. बाईने आपल्या कपातल्या चहाचा घोट घेतला, कप पटकन खाली ठेवला. मी ओळखलं बाईनं काहीतरी बोलायचंय इंग्लिशमध्ये. मग त्या काय मला म्हणतात, सच्ची बताती यूसुफ भैया, सच्ची बताती यूसुफ भैया, मैंने चाय में अल्लाह डाला था. अल्लाह चाय में कसा डालला? मातृभाषेत बोलणार नाहीत. मग मी म्हटलं तुम्ही एक प्रकार ऐकवला. आपल्या मातृभाषेत बालकवितांचे 12 प्रकार आहेत. 12 प्रकार. PhD केलेल्या कुलकर्णी नावाच्या बाई नालासोपारा ठाणे जिल्ह्यात भेटल्या होत्या. त्यांचा थिसिस घेतला आणि 12 प्रकार शोधून काढले. पहिला प्रकार, शिवनेरीच्या बुरुजातून मायजीचा बाई शिवाला गाते अंगाई, शिवाला गाते अंगाई म्हणायला बाळा जो रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळाचो. पाणगीत, ससा कापूस जसा त्याने कासवची पैस गावी, वेगे वेगे धावू डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे आबोली. लहान मुलांची कथा कवितेत गुंफून आहे.
ऐकवायची, याला कथागीत म्हणतात. ओल्ड मॅकडोनल्ड हॅड द फार्म, E-I-E-I-O. मराठीमध्ये म्हातारीची शेती होती, शेतावरती राहत होती, शेतावरती मांजरे होती, म्याव 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 करीत होती, इकडे म्याव म्याव तिकडे म्याव म्याव, आरडती ओरडती, म्हातारीची शेती होती, शेतावरती. प्राणी आणि आवाज बदलायचा, साचा दोष ठेवायचा, याला बडबड गीत म्हणतात. आणि याला म्हणतात अभिनय गीत. अभिनय करत करत म्हणायचं लहान मुलांचं गाणं अभिनय गीत. कसं? हात पहा हात, दिसतो ना, दिसतो ना, काय आहे, नाही तर वाटायचं नाही पंजा नाही आहे. हात पहा हात कसे गोले गोले पान, हात पहा हात कसे गोले गोले पान, काले काले केश माझे पहा किती छान, काले काले केश माझे पहा किती. अभिनय करत करत म्हणायचं गाणं म्हणून अभिनय गीत. रसिको, चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बेल्टमध्ये कार्यक्रम करत फिरलो होतो. 1982 साली पहिल्यांदा लोकविरादी प्रकल्प हेमलकसा या ठिकाणी मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला बाबांनी सांगितलं, विसुभाऊ इथल्या विद्यार्थ्यांची मातृभाषा गोंडी आहे, जोपर्यंत त्यांना गोंडीत ऐकवणार नाही तोपर्यंत ते कार्यक्रम ऐकायला बसणार नाही. मग याचं भाषांतर गोंडीत करून घेतलं. कई हुड नावा पांढरी पांढरी आखी, कई हुड नावा पांढरी पांढरी आखी, काले काले केस पुनावा हुटबे चंबेश, काले काले केस माझे पहा किती छान. याचं दुसरं नाव बोबडगीत. बोबड्या बोरात लिहिलेलं गाणं म्हणून बोबडगीत. बोबडगीत नावाचा काव्य प्रकार मराठीत पहिल्यांदा लिहिला कितना थमाल ले थमाल आपुल्या गाई, नामदेवांनी काव्य प्रकार पहिल्यांदा मराठीत लिहिला बोबडगीत. मग शरीराचे अवयव दाखवत दाखवत म्हणणारं त्याला अभिनय गीत म्हणतात, आणि बोबड्या बोलात लिहिलेलं म्हणून त्याला बोबडगीत म्हणतात. एक याला बालगीत म्हणतात. कशाला? सांग सांग भोगानात पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का. याला बालगीत का म्हणायचं? काय मी सांगायला लागलोय, कशापाई म्हणायचं याला बालगीत? अरे रवींद्र, मी तुला उलट विचारतो, तुझे बाबा म्हणतील का ऑफिस भोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? नाही म्हणणार. बालकल्पनेतून साकार होतं, याला म्हणायचं बालकविता. एक बालकविता ऐकूया. विजया जागीरदार नंदुरबारला राहत होत्या. त्यांचे मिस्टर जज होते, सुप्रीम कोर्ट जज होते. त्यांनी बऱ्याच कविता लिहिल्या. आकाश मोगरा नावाचा कविता संग्रह प्रकाशित आहे त्यांचा. त्यांची एक बाल कविता ऐकूया. एक लहानसा मुलगा आईवरती रागावला, घराच्या समोर असलेल्या तळ्याच्या काठाशी जाऊन बसला. पाहता पाहता दुपारची वेळ संपली, तिन्ही जाण्याची वेळ जवळ आलेली. पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवलाय आणि तिन्ही जाण झाली की घरी जायचं असतं. लहान मुलाच्या लक्षात आलं. मुलगा उठला, तळ्यात डोकावून बघितलं. तळ्यातलं पाणी संत झालेलं, शांत झालेलं, आणि त्या शांत झालेल्या पाण्यात पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं. ते पाहिल्याबरोबर लहान मुलगा घाबरला, धावत धावत आईजवळ गेला. आईला म्हणतोय, धाव धाव आई, धाव धाव ताई, धाव धाव आई, धाव धाव ताई, आभाळ पाण्यात पडलंय ग, सांग मामा खोलात बुडतोय ग, आभाळ पाण्यात पडलंय ग, सांग मामा खोलात बुडतोय ग. पाण्याशी लपाछपी खेळताना, ढगांच्या आगमन लपताना, फसकन घसरून हात पाय पसरून. गुरुजी, याचं इंग्रजीत भाषांतर होईल का? धसकन घसरून हात पाय पसरून, धक्कन पाण्यात पडलाय ग, सांग मामा खोलात बुडतोय ग, सांग मामा खोलात बुडतोय ग, सांग मामा खोलात बुडतोय ग. वाजवा. कशाला उलट चालायचं. माझ्या बरोबर तबला साथ करतात ना, ते सर्वसामान्य नाही आहेत बरं का. कवितेच्या प्रेमाखातर माझ्याबरोबर साथ करतायत. यांचं नाव आहे डॉक्टर किशोर खुशाले, आणि हे KM हॉस्पिटलमध्ये अॅनाटॉमी नावे विषय शिकवतात. डॉक्टर आहेत सगळ्यांना, आणि आता अॅनाटॉमी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम करतायत. त्यांची कमाल आहे, सगळी वाक्य अप्रतिम वाजवतात. कशाला उलट चालायचं, आईला सोडून धावायचं, मुळून मुळून रडतोय, आईला शोधतोय, गरगर पाण्यात फिरतोय ग, सांग मामा खोलात बुडतोय ग, सांग मामा खोलात बुडतोय ग, सांग मामा खोलात. उत्कटता दुसरा गुण. घटाला घडतात यावंसं वाटतं, सांगावंसं वाटतं नाही, स्वतःला विसरून मांडली जाते ती रचना कविता असते. भांडास्त भांड, भांड्यात पाणी ओतायला लागलो रवींद्र.
पाणी काठोकाठ भरलं आणि परत ओतलं की ते ओव्हरफ्लो होतं. अंतःकरण भावनांनी भरलं आणि ओव्हरफ्लो झालं. हे ओव्हरफ्लो होण्याची क्रिया याला उत्कटता म्हणतात. कशी असते, एक लहानसा मुलगा अद्याप बालगीतात गुंतला होता, कारण हल्लीचा होता. पूर्वीची लहान मुलं माझा देश आहे असं म्हणणारी होती. 42 साली एक कविता लिहिली गेली होती. अभंग नावाचा कवी साताऱ्यात होऊन गेला त्याने, आणि ती कविता आम्हाला साताऱ्यात मिळाली. ती कविता फक्त उल्लेख करतोय. एक लहान मुलगा प्रभात फेरीत गेला आणि इतरांच्या बरोबर मोठ्यानं ओरडला, वंदे मातरम. इंग्रज पोलिसांनी पकडलं, दंडा उगारला. त्या पोराने इंग्रज पोलिसांचा दंडा पकडला आणि त्याला म्हणतोय बोबड्या शब्दामध्ये, उत्कटता अशी असते, मालू नका हो तुम्ही मला, मारू नका हो तुम्ही मला, दादा सत्याग्रहात गेला, कुठल्या तरी तो गावाला, ठाऊक नाही ते मला, म्हणून आलो प्रभात फेरीत राष्ट्रीय गाणी गायाला, मानू नका हो तुम्ही मला. अशी मुलं त्या काळात जन्माला आली म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि नंतर राजकारण सुरू झालं खुर्च्यांचं. खुर्ची म्हणजे तरी काय, एक वात्रट टीका ऐकूया. वात्रट टीका, वात्रट टीका. खुर्ची म्हणाली टेबलाला, आपण दोघं लग्न करू. कवी नरेश महाजन नाशिकचा काय लिहितो, खुर्ची म्हणाली टेबलाला, आपण दोघं लग्न करू. मग टेबल म्हणाला खुर्चीला, करू ग करू, नक्की करू, पण मला एक सांग, जो तो येईल तुझ्यावर बसेल तेव्हा मी काय करू. वात्रट टीका. आणखीन एखादी ऐकवा की ना, ऐकवतो ना, पिकते तिथे विकत नसते, पिकते तिथे विकत नसते, अगदी बरोबर. कुटुंब रंगले काव्यात कार्यक्रम सुरू करून 42 वर्ष झाली. 1994 साली पहिला इंग्लंडचा दौरा केला. 1000वा सेलिब्रेटरी प्रयोग मी इंग्लंड महाराष्ट्र मंडळात केलेला होता. तिकडं पोहोचलो, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या समोर पहिल्यांदा का पिकते तिथे विकत नसते. मंगेश पाडगावकरांची कविता आहे, वात्रटिका. पिकते तिथे विकत नसते, विकते तिथे पिकत नसते, कापड गिरणीच्या मॅनेजरची स्टेनो बघा ना, किती कमी कपड्यात असते. वात्रटिका म्हणतात त्याला. मग लोचटिका नावाचा काव्य प्रकार आहे. याचे जनक आहेत प्राध्यापक फ मु शिंदे, औरंगाबादला देवगिरी महाविद्यालयात त्यांना जाऊन भेटलो. राजकीय लोचटपणा ज्यात सांगितला ती लोचटिका म्हणजे. मग ऐकवा, एक लोचटिका ऐकवली. नवा झाला मंत्री आणि म्हणाला ड्रायव्हरला, नवा झाला मंत्री आणि म्हणाला ड्रायव्हरला, मी चालवतो गाडी, आज तू बैस बाजूला. मग ड्रायव्हर म्हणे मंत्र्याला, साहेब ही कार आहे, सरकार नाहीये. कार चालवायला अकलीची गरज आहे, सरकार चालवायला नाहीये. उत्कटता अशी असते. असे लोक राज्य करतात. देशाचा विचार करायला वेळ नाही आम्हाला. आम्ही म्हणतोय बेळगाव महाराष्ट्रात का कर्नाटकात. अरे चीन बघा, आपली भिंत आपल्याकडे सरकवत चाललाय, तिथं भांडा ना. हिंदुस्थानातच आहे ना बेळगाव, असू दे ना, कशाला तिथं जा. या बाजूला पाकिस्तान आहे, या बाजूला चीन आहे, शेजारी पण शत्रू आहेत. भारताची लाथ खाणे हौस त्यांना फार आहे. नितीन केळकर दूरदर्शनवरती संपादक म्हणून काम करत होता. भारताची लाथ खाणे हौस त्यांना फार आहे. मग भागवू प्रत्येक वेळा शेवटी शेजार आहे. लाथाने घातल्या बस पाठवली, यांनी एक पाठवली, यांनी 2 पाठवल्या. मग आमचा कवी लिहितो, लय झाला खकाना. खकाना म्हणजे मिरच्या कुटत असताना उठलेला खाट, त्याला खकाना म्हणतात. काय डॉक्टर साहेब बरोबर की नाही. लय झाला खकाना, आता साजर झाडा लागते, लाहोरल्या आता बस नाही, रंगाडा झाडा लागते. अरे काय कामाच्या या पार्ट्यान, काय कामाचे पक्ष. आग लागली देशाला तरी खुर्चीकडेच लक्ष. कोणी म्हणते गांधी, कोणी म्हणते नेहरू, दुरून दाखवते केसर, हाती ठेवते गेरू. गांधी टोपी घातल्यानं कोणी गांधी म्हणत नसते भाऊ. भगवा दुपट्टा टांगल्यानं कोणी साधू म्हणत नसते. तरी वज्रदासासाठी जो तो करेन राहिला घाई, असाल तुम्ही किती मोठे देशापेक्षा नाही. कवी राजा धर्माधिकारी अचलपूर परतवाडा जिल्हा अमरावती. असाल तुम्ही किती मोठे पण देशापेक्षा नाही. भाऊ सटलं कुत्र आपल्या मोहल्ला कोणाले धसू देत नाही, अच्छा खाशा घरामध्ये घुसू देत नाही. पण इथे आमचा बंधुभाऊ तू चालला असा, या म्हणते उरा वाटण तिथे बसा. बरं आमचे जवानपट्टीचे नाटक पण हे समजून नाही राहिले. अबे काश्मीरची चालती विकेट आणि हे क्रिकेट पाहून राहिले. अबे खेळाचं सतन तुम्हाला असा मारा सिक्सर, नकाशावरून गायब करा पाकिस्तानचं पिक्चर. घरात भाले बंदूक जे असन ते बाहेर काढा लागते, लाहोरल्या तर बसते, रणगाडा झाडा लागते. उत्कटता अशी असते. नाही कोल्हापुरी बोलला, कोल्हापुरात राहिला होता. वराडी कशी काही येते यावं तुम्हाला. विदर्भात राहिलो होतो. यंदा रे बापू खेळणारे गोया. गोया म्हणजे गोट्या.
काय भूपेंद्र, येणारे बापू खेळणारे गोया, आता कोण म्हणते पुतला दोया. हे लिहिणारे प्राचार्य देगसोटे वर्धेला स्वावलंबी अध्यापक विद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत होते. त्यांच्या खनपटीला बसून वऱ्हाडी शिकलो. का वऱ्हाडी इंटू मराठी असा शब्दकोश तयार केलाय त्यांनी. त्या शब्दकोशाचा अभ्यास केला आणि काहुंगा गुलाब पटकन फिरला, काय सांगू पाटील तमाकू सारला. हे लिहिणारे प्राचार्य देगसोटे. वऱ्हाडीतली पहिली कविता रवींद्र कोणी लिहिली माहिती आहे का? पांडुरंग श्रावण गोरे दारव्याला होते, त्यांनी पहिल्यांदा लिहिली. रुजवली कुणी? आमच्या देगसोट्यांनी. आणि वऱ्हाडात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुणी पोचवली? काया मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते, इज नाचते थैथय ढग ढोल वाजवते, तिफन चालते, तिफन. प्राध्यापक विठ्ठल वाघ यांनी वऱ्हाडीची कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. आज वऱ्हाडी बोलीत स्वतंत्र 2.5 तास कार्यक्रम करू शकतो इतक्या वऱ्हाडी बोली संकलित केलेल्या आहेत. मग याला जवळची बोली कोणाची? रवींद्र. बहिणाबाई चौधरींची. लिहायला येत नव्हतं, वाचायला येत नव्हतं. बहिणाबाईंनी कवितेची व्याख्या तयार केली. मी MA. कवितेची व्याख्या येत नाही. कॉमर्सवाला मी, माझा कवितेचा काय संबंध? मराठी माणूस. मी सायन्सवाला, माझा कवितेचा काय? असं बोलतात की जन्मले त्यावेळेला H2O विभाजन करतच जन्माला आले, असं बोलतात. हो, निरक्षर होत्या बहिणाबाई. 2 तास बहिणाबाईंच्या कविता ऐकवतो साहेब. मोठं प्रश्नचिन्ह आहे. कुणाला ऐकवायचं हे ऐकायला वेळ नाही आम्हाला. गर्दी कविता कुणाला ऐकवायच्या? बहिणाबाईच्या. जीव देवानं धाराला जन्म म्हणे आला आला, जवा आलं बोला बन मौत म्हणे गेला गेला. नाही सरळ सरळ जीवा तुझं येणं जाणं, जसा घडला मुक्काम त्याने म्हणते रे जिन. आला सास गेला सास जीवा तुझं र तंतर, अरे जगन मरण एका सासाचं अंतर. निरक्षर कवयित्री हो. त्यांनी कविता सांगायच्या, सोपांनी लिहून घ्यायच्या आणि त्या अत्र्यांनी प्रकाशित केल्या म्हणून महाराष्ट्राला बहिणाबाई कळल्या. निरक्षर कवयित्रीच्या कविता संकलित करत करत खिरोदा नावाच्या गावात गेलो होतो. जुने मंत्री आपले मधुकरराव चौधरी, त्यांचं गाव. त्यांच्या मिसेस कुसुमताई चौधरी यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्यावरती PhD केली होती. त्यांना जाऊन भेटलो, म्हणला कविता पाहिजे. त्यांनी म्हणले, विचारलं ही कविता किती आहे? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटक तवा मिळते भाकर. ही कविता किती आहे तुझ्याकडं? म्हणलं सिनेमात घेतली तेवढी आहे. शेवट माहीत आहे का? नाही आहे म्हणल्या. ऐकवते म्हणल्या. आणि त्यांनी शेवट दिला, तो कुठंही ऐकायला मिळणार नाही म्हणून ऐकवतोय गुरुजी. सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय. मग तुम्ही भोपाळात असा किंवा मुंबईत असा, सुखी संसार जर करायचा असेल तर कळ सोसावीच लागते. सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय, दूध तापल्या बिगर कुठं जमते का साय. निरक्षर कवयित्रीची कविता. हो, काम करत असताना कविता म्हणायच्या, त्या कविता यायच्या त्यांना. मग जातं नाही म्हणायचं. आपण म्हणतो जातं. बहिणाबाई विचारतात, काय जातं? अरे घरोट घरोट वाण्या बामणाचं जातं, कसं घर घर वाजे त्याने म्हणवा घरोट. जातं नाही म्हणायचं. का नाही म्हणायचं? परत 2 ओळी. अरे जोडवता तोडवलं त्याने नातं म्हणूनही, आणि ज्याच्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणून. घरघर आवाज करत जातं म्हणून घरोट. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पड पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येई ओठी. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो काय वेगळा आहे का? पोटातून ओठात येते ते काव्य. निरक्षर कवयित्री. त्यांच्या जीवनातला प्रसंग, उत्कटता कशी असते बघा. जीवनातला प्रसंग, बहिणाबाई चौधरी मुलगा सोपानदेव, 2 जण मायलेक एका घरात राहायचे. शेजारच्या घरामध्ये एक नवीन बाई आली आपल्या छोट्याशा मुलीला घेऊन. बाई आपल्या मुलीला मारायची, मुलगी रडायची. सोपानदेवनी बरेच दिवस पाहिलं. अस्वस्थ सोपानदेव आईजवळ गेले. ए माय व ए माय, पाहते व तू पाय ना ती छोटीशी पोर, पाय ना कशी रडते, तिची माय तिला काहून मारते. बहिणाबाई म्हणतात, बाप्पा ती तिची माय नाही आत्या आहे म्हणून मारते. माय नाही आत्या आहे म्हणता म्हणता कविता सांगितली. हो, श्रेष्ठतम भाषा आपली आहे. कशी बघा, माहेर आणि सासर. माहेरची नाती सासरची नाती सहज नाही आली. हो, आम्ही मातृभाषेचा अभ्यास 35 मार्काचा करतो, त्याला कोणी काय करायचं? श्रेष्ठतम भाषा आहे. बघा, माहेर जवळचं, सासर लांबचं. लहानपणापासून मुलींना सांगतात की कुठं
आपली बोलावायची गाणी हो. असं माहेर सुरेख बाई खायाला मिळत, असं सासर बाई कोंडून मारित. लहानपणापासून मुलांना सांगतात माहेर जवळचं सासर लांबचं. माहेरची नाती सुद्धा जवळची. ओठाला ओठ भिडल्याशिवाय माहेर म्हणता येत नाही. माहेर, माय, मावशी, मामा, मामी, ओठाला ओठ भिडल्याशिवाय एकही नात्याचा उच्चार होत नाही. सासरची नाती लांबची, उच्चारा आत्या, काका, काहीच भिडत नाही. निरक्षर कवयित्री सुशिक्षितांना सांगतायत, माय म्हणता म्हणता होट होटा लागी भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढा अंतर पडे. ताता म्हणता म्हणता दाता माझी जीभ आडे, तथ धन. ताता म्हणता म्हणता दाता माझी जीभ आडे, काका म्हणता म्हणता कशी मांग मांग दडे. जिजी म्हणता म्हणता मिळ जिभले निवारा. चच जीभ शांत ठेवा विचारता. जिजी म्हणता म्हणता मिळ जिभले निवारा, आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. उत्कटता अशी असते. आणि तिसरा गुण सौंदर्य. सौंदर्याच्या दृष्टिकोनातून 2-3 कविता ऐकूया, कारण 2:30ला संपवला तरी चालेल ना. संपलं. असं झालं. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको दे अर्धी मैत्रीला सोडून, अर्धे गाऊन या गाणे, खोल करून या घाव, असे बरे नव्हे जाणे. यशवंत देवांची कविता. तिसरा गुण सौंदर्य. कवीला काय सांगायचं कळतं सुंदर शब्दांच्यामुळं. एक कविता ऐकूया, जास्त नको, एकच. हा ऐकूया. भावना, उत्कटता आणि सौंदर्य. सौंदर्याच्या दृष्टिकोनातून एक कविता. मगाशी आपण उल्लेख केला होता, माय, आई आणि मम्मी. 15 ऑगस्ट 1947 नंतर आम्ही पूर्णपणे इंग्रज आलोय. म्हण पप्पा, पप्पा म्हण डॅडी, मम्मी. बंडीवालीची पोर तिला म्हणते मम्मी. कारमधलं फिरणारी हाय मॉम. आई गावंढळ आहे का? मग माय म्हण, आई म्हण, हा मम्मी काय. श्रेष्ठतम भाषा आपली आहे. आ ई 2 स्वर एकत्रित आले आणि शब्द तयार झालाय आई. कोण असते आई? आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर. मभाचा वाणपुण्याचा. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशा एवढा तिच्या मायेचा पदर. रसिक हो, श्रेष्ठतम संस्कृती आपली आहे का? फक्त आपली संस्कृती जगाला सांगते आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. हे फक्त आपली संस्कृती सांगते, लक्षात घ्या. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिनं टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. आई नावाची वाटत आहे देवालाही नवलाई, विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई. ज्ञानेश्वर माऊली मम्मी नव्हे. कोण असते आई? कशी असते आई? असते काय आई? फमोशिंदे लिहितात, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. रस निर्माण होतो सुंदर शब्दांच्यामुळं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसलीच कुठंतरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे जातात. आई मनामनात तसंच ठेवून जाते काही, जीवाचं जीवालाच कळावं असं देऊन जाते काही. आई आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी चमकली जागा. घर उजळतं तेव्हा नसतं तिचं भान, आता विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान. आई आई घरात नाही, मग कुणाशी बोलतात गोठ्यात थांबवणाऱ्या गाई. आई आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही, सरतही नाही आणि उरतही नाही. रस निर्माण होतो सुंदर शब्दांच्या. तिसरा गुण सौंदर्य. सौंदर्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही एक कविता ऐकवल्यानंतर काही जण जे हळवे असतात त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. आता तुम्हाला हसवणं हे सुद्धा माझंच काम आहे, म्हणून एक मुद्दा सांगतो फक्त. आत्तापर्यंत मी तुम्हाला कविता ऐकवल्या, 15 तासाचा रेकॉर्ड आहे आणि सलग 45 तास ऐकवतो. इतक्या कविता मुखोद्गत आहेत. याचं श्रेय आईला आहे. विशा कविता पाठ झाल्याशिवाय गिळायला मिळायचं नाही. हा कोकणातला कायदा. मी गणपतीपुळ्याचा आहे. हा कोकणातला कायदा. त्यामुळं पाठांतराची सवय लागली. मग
45 तास अभिमान बाळगायचा नाही, वासरात लंगडी गाय शहाणी, मराठीत लगेच म्हण आहे. मग जबरदस्त पाठांतर करणारी माणसं बघितली तो. एका माणसानं मला रात्रभर कविता ऐकवल्या त्या. रवींद्र, एक कविता म्हणून दाखवतो, कोणत्या भाषेतली आहे सांग, फक्त सांगशील का? म्हणजे काय सांगतो की हा म्हणा. म्हणलं म्हणतो, ऐक. चनारे रामो चाब्या आता नाव छनारे रामो चना लाकडा कसा पूका लाज पीरे शिगार रावा लाज झुरे ताज तुळी पावल पुरा सापी चना. कोणती भाषा? मांजराळ सोप चकारी भाषा. प्रत्येक शब्दाच्या मागे च जोडायचा, नानाची भाषा. हा चकारी भाषा आहे ना? मग नाही. कानडी नाही, तेलुगू नाही, बंगाली नाही, आदिवासी नाही, मग मराठी. कशी? उलटी. हा माणूस मला रात्रभर उलट्या कविता ऐकवत होता. एकदा कविता सरळ म्हणायचा आणि एकदा उलटी म्हणायचा. दोन्ही कविता पाठ. पाठांतर शक्ती असते. दौंडला भेटला होता. नाव राजहंस. एका प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. रात्रभर कविता ऐकवल्या. कोणती कविता? नाच च ना रे मोरा रामो आंब्याच्या चाव्या आ बनात तना ब नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच. उलट चाना रे रामो चाव्या आता ना ब चाना रे रामो चना. काळा काळा कापूस पिंजला रे लाकाळा कसा पूका लाज पीरे ढगा शिवारा झुंजला रे शिगाढ रावा लाज झुरे आता तुझी पाळी ताजी तुळी पा फुलो पिसारा नाच वद पुरासा पिचना चना रे रामो चाब्या हाताना बचना रे रामो चना. रात्रभर उलट्या कविता. सर्व पालकांना विनंती, माझा कार्यक्रम ऐकल्यानंतर आपल्या मुलांना पाठांतराचा एक मुद्दा जरी सांगितला तरी आजचा कार्यक्रम यशस्वी झाला असं मला वाटेल. 3 गुणांच्या साह्यानं रवींद्र येथे कवितेची व्याख्या पूर्ण झालेली आहे. उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता. संत कवी, पंत कवी, तंत कवी, भावकवी, आधुनिक कवी, मुक्तछंद कवी, दलित कवी, विदर्भी कवी, विडंबन कवी, वैदर्भीय कवी, मालवणी कवी, खानदेशी कवी आणि मराठवाड्यातले कवी अशा कवींच्या कविता कार्यक्रमात सादर करत असतो. आणि असा हा कार्यक्रम आयोजित करून उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता, कवितेची व्याख्या समजावून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पुनरपी 100 मॅडमना मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्या भावंडांना धन्यवाद देतो. नुकताच भोपाळला जाऊन आलो. भोपाळचा कार्यक्रम करूनच आज काल आलेलो आहे. तर भोपाळला सुद्धा अप्रतिम रिस्पॉन्स मिळाला. आणि असं हे कार्यक्रम आयोजित करण्याकरता फक्त लावणीचा कार्यक्रम सुचवावा लागत नाही, कवितांचा कार्यक्रम सुचवावा लागतो. कार्यक्रम ज्या आवडलेला असेल तर सुचवा आणि कार्यक्रम करण्याची संधी मला उपलब्ध करून द्या. आवडला तर पैसे द्या म्हणावं, नाही आवडला तर विदाऊट मानधन कार्यक्रम करेन म्हणून सांगा. पण आवडला तर मागेल तेवढे द्या असंही सांगा. असा हा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी वेळ झाल्यानंतर सुद्धा रसिकतेनं ऐकला, याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही उदारा आश्रय दिला म्हणून ही करा पुन्हा करू जोवर तुमची कृपा तो वनी बाण आम्हाला कसली. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आमचे तबलजी डॉक्टर किशोर खुशाले यांचा सत्कार केला जातो. डॉक्टर किशोर खुशाले यांचा डॉक्टर सविता मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर खुशाल यांचा सत्कार करावा. अच्छा, हा कार्यक्रम ऐकायचा असेल तर भरपूर वेळ द्या. रात्रभर बसा, रात्रभर ऐकवतो. म्हणजे बरी मँचेस्टरला माझा कार्यक्रम झाला होता रात्री 6:30 ते रात्री 9:30 ते 6:30. तर कार्यक्रमाला भरपूर वेळ द्या आणि कार्यक्रम आयोजित करण्याकरता मागतो की आज आमचा नाईलाज असा आहे की इथे तांत्रिक करण्यासाठी, कारण त्यांना दुसरा कार्यक्रम आहे. नुसतं त्यांनी म्हटलं असतं भाडं वाढवून द्या तर आपण उद्यापर्यंत हॉल ठेवला असता. पण आपण पुढच्या वेळेला चांगला कार्यक्रम करू घ्या, निमित्त काहीतरी साधू आणि क्षमा मागू संचालकाची. आम्ही संपलो. आपल्याला मी एक विनंती करणार आहे की कवींना मार्गदर्शन करण्याकरता जर आपण काही आयोजन करण्यात आलं आपल्या तर, कारण कवींना मार्गदर्शन आवश्यक असतं. काही लिहितात आणि म्हणतात हा हायकू आहे, काही लिहितात म्हणतात चारोळी आहे. तर चारोळी आणखी हायकू या दोन्हीतला फरक हा सांगण्याकरता अशा पद्धतीचे काही कार्यक्रम जर समजा आपण आपल्या ट्रस्टमार्फत आयोजित केले तर निश्चितपणे सहकार्य करायला मी तयार आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. सगळेजण फोटो काढू आणि महत्वाचं रसा स्वादन बाहेर पण करूया. आपण सगळे जेवण करूया.